गृहमंत्री अमित शहांची मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह बंद दाराआड चर्चा, राज्यातील नुकसानाचा आढावा घेतल्याची सूत्रांची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डीच्या दौऱ्यावर आज विखे पाटलांच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार, सरकार आणि शेतकरी मेळाव्याला देखील संबोधित करणार। ठाण्यात महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र, राजन विचारे, अविनाश जाधव आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये पार पडली बैठक, आगामी निवडणुकीवर चर्चा झाल्याची शक्यता। गणेश नाईक एकनाथ शिंदेंमध्ये पुन्हा वाढती दरी, नाईकांचा सोमवारी ठाण्यात जनता दरबार, तर शिंदेंबद्दल बोलाल तर शिवसेना शांत बसणार नाही, शिवसैनिकांचा इशारा। मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला न बोलावल्यानं लक्ष्मण हाके नाराज, आज जेजुरीतून आंदोलनाची हाक देणार, ओबीसींना एकत्र येण्याचं आवाहन। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची मनसे नेते पाहणी करणार, बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी 3 दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर। बुलढाण्यातील बावनबीर गावात जगदंबा देवीच्या विसर्जन मिरवणुकीवर दगडफेकीनंतर तणाव, पोलिसांनी समजूत काढल्यानंतर पहाटे 5 वाजता विसर्जन, गावात मोठा पोलीस फौजफाटा तैनात। मध्य प्रदेशनंतर केरळ, राजस्थान आणि तमिळनाडूत देखील कफ सिरपवर बंदी, कफ सिरपच्या सेवनानं आतापर्यंत 17 मुलांचा मृत्यू, छिंदवाडात औषध निर्मिती कंपनीवर गुन्हा, एका डॉक्टरालाही अटक। महिलांच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान, भारतानं आतापर्यंत सर्व 11 सामन्यात विजय मिळवलाय, भारतीय महिलाही करणार नाहीत पाक खेळाडूंची हस्तांदोलन। एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू, एसीसी सदस्य देशांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती, येत्या 2 आठवड्यात अंतिम निर्णय होण्याची शक्यता। साई चरणी 1 कोटींचा सोन्याचा हार अर्पण। ऋषभ शेट्टीच्या कांताराचा बॉक्स ऑफिसवर डंका, पहिल्या 3 दिवसात 150 कोटींचा टप्पा पार, आज राष्ट्रपती भवनात स्पेशल स्क्रीनिंग।